जगता जगता जीवनात यासेही काही येते अन कुणीतरी स्वर्ग सुखाच्या हिंदोळ्यावर नेते वाटे जगते थिटे त्या पुढे कसे जादू होते मन हे वेडे खुळे भाबडे पुरते गुंतून जाते पण नियतीला रुचते काही तुटतो प्रेम जिव्हाळा आयुष्याच्या वळणावर दैवाचा हा खेळ निराळा. डॉक्टरांचा विषय काढला की तो बाजूला कसा सारायचा यासाठी मात्र तुला माझ्या आशीर्वादाची कधीच गरज भासत नाही ना ग. बरं बोलते मी त्यांच्याशी उद्या. सॉरी काय नाही नाही लक्षात येतंय माझ्या. ऐकू देत जरा तुमचे आणि तुमच्या मुलाचे प्रताप. काय सांगायचं हो तुम्हाला अभिनेत्री? खूप भांडण झालं. हॉटेलचा जनरल मॅनेजर आला. पैशांकरता त्या जनरल मॅनेजरने त्या दोन कुटुंबांची बाजू घेतली. घरी सगळे ठीक आहेत ना? अगं बोल ना काहीतरी. आय एम प्रेग्नेंट. काय? अरे तो आपल्या दोघांचा आहे ना? असेल पण आपल्या एका चुकीमुळे त्याला जन्म देणं नाही नाही. हे बघ आपलं लग्न झालेलं नाहीये आणि आपलं शिक्षण पूर्ण झालं नाहीये. आपलं वय काय आहे? आपल्याला आयुष्याचं पूर्ण प्लॅनिंग करायचंय आणि या मुलाला कुठे मिरवणार आहोत आणि या वयात लग्नाचा विचार छे छे ते शक्य नाही. बस तू अबॉर्शन कर म्हणजे कटकट मिटली. नाही अंशु नाही. अरे मला समजून घे रे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी अशी माझ्या बाळाची आणि तोही तुझ्यापासून झालेल्या बाळाची हत्या नाही करू शकणार रे. मला समजून घे. मला आधार दे. मला साथ दे रे. मी तुझ्या भावना थोड्याफार प्रमाणात समजतोय अगं पण तू यात माझा विचार करतच नाहीयेस. अगं मुलीचं करिअर महत्वाचं नसतं, मुलाचं असतं. माझं अजून शिक्षण पूर्ण झालं नाहीये. अगं काय सांगेन घरी, कॉलेजमध्ये, प्रोफेशनल फील्डमध्ये MBBSच्या डिग्री बरोबर बाप झाल्याचे प्रताप. हे बघ मी तुला रागवत नाही, समजावून सांगतो. झालं ते झालं. यावर एकच तोडगा आहे, अबॉर्शन. मी इमोशनल होत नाही. मी फक्त तुला माझ्या मनात काय आहे ते सांगते. जे होईल त्याला सामोरं जायचं. हो हो आम्ही प्रेम केलंय. आम्ही लग्न करणार आहोत. सगळ्यांना सांगायचं. आणि मुलं लग्न अगोदर होऊ शकतात. हे बघ 2 दिवस शांत राहा, या गोष्टीचा विचार कर आणि मगच आपण करू. आणि हो मला खात्री आहे या सगळ्या गोष्टींवर विचार केलास तर तुझा निर्णय नक्की बदलेल. आणि अबॉर्शनची काळजी करू नकोस, ते मी नीट करून घेईन. अंशु तू निघालास? हो कारण की मी ऑलरेडी डिस्टर्ब झालो आणि या विषयावर आणखीन बोलत राहिलो तर मला त्रास होईल. माझी संध्याकाळी कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल टेस्ट आहे आणि त्यावर कॉन्सन्ट्रेट करणं मला जरुरी आहे. तू शांत राहा, यावर जास्त विचार करू नको आणि मी घेतलेल्या निर्णयावर विचार कर. आपण 2 दिवसांनी इथेच भेटूया, ठीक आहे? चल बाय. बाबा मी काय म्हणतो, हा बोल. आपण आपल्या स्वयंपाकी बाईला चायनीज, सिझलर, कॉन्टिनेंटल हे सगळं काही शिकण्याच्या क्लासला घालूया. म्हणजे कसं होईल, सगळे काही चांगले चांगले पदार्थ आपल्याला घरच्या घरी खाता येतील. अरे असं क्लासमध्ये कोणी शिकतं का रे? आणि शिकवणाऱ्याने आपल्याला जे खायला घातले ते किती बेचव असतं. नाही बघितलंय आपण ते.
अहो मी चांगल्या महागड्या कुक बद्दल बोलतोय. एखाद्या 3 स्टार हॉटेल मधून कुक घरी घेऊन यायची आणि तिला सगळं काही शिकवायचं. हा, तिला आपण शिकवायचं आणि दुसऱ्या दिवशी ती घर सोडून निघून जाईल. अच्छा, म्हणजे तुमचं परमनंट व्यक्तीला शिकवण्याबद्दल चाललंय तर ठीक आहे, हरकत नाही. आपण एक काम करू. काय? जया काकूला हुंड्याऐवजी एक अट घालूया की तू तुझ्या हॉटेलमधून खायला आण किंवा घरच्या घरी आम्हाला खायला करून घाल, पण आम्हाला काही करून चांगल्या डिशेस घरच्या घरी मिळायला पाहिजेत. अरे वा वा वा, काय सुंदर आयडिया रे. इथे नाही लग्नाचा पत्ता, हा अजून एंगेजमेंटची काही बोलणी झालेली नाही आणि जया काकूला डायरेक्ट किचन मध्ये पोहोचवतोस. अहो जिंकलीये ना सिझलर पार्टी. अहो अनुभवाचे बोल आहेत. मी सांगतो ना, जया काकू तुम्हाला होकार देणार आणि जया काकू माझी आई होणार. नक्की. जे तुला तशी खात्री आहे? खात्री आहे तुला? लागली भेट? लागली, पण यावेळी बेट 5 स्टार हॉटेलमध्ये विथ जया आई. काय सांगतोस काय रे? जे ह्या बेट बद्दल सुद्धा तिला सांग. म्हणजे नाही नाही नाही, काय कसं काय नाही रे. म्हणजे तिला सगळं सांगितलेलं दिसतंय. अच्छा, काय वेळ आहेस का तू? असं कसं जाणार डायरेक्ट तिला? नाही, पण जीभ जरा अडखळत होती ते सांगताना आणि गेलो की रे बोलून चटकन. वा रे वा. बाबा, मला खरंच प्रश्न पडतो की तुम्ही तुमच्या प्रोफेशन मध्ये सुद्धा असंच कधीतरी वागलात तर? कसं आहे ना, तुम्ही दोघे समोर असलात ना की मी तुमच्या समोर काही बोलूच शकत नाही. माझी जे बोबडीच वळते. पण मी नाही असं बोलत. तुम्ही काय करताना तुम्ही दोघे इतके हवी होता ना माझ्या डोक्यावर. पण एक सांगू का, हे सगळं मला खरं तर आवडतं. काय म्हणाली ती? कोण? अहो जया काकू. हा, नाही मी तो धागा पकडून तिला विचारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी तिला विचारलं की ऋत्विकने जे केलं ते योग्य होतं का? मग? अरे मग काय, काही बोललीच नाही, निरुत्तर केलं. बरोबर तिने विषय तो टाळला. तुम्ही किती आनंदी दिसता. प्रेमात पडलं की असंच फिलिंग येतं नाही? हो ना. तू कोणाच्या प्रेमात पडलेस का? नाही नाही, मला आमचा अंशुल आठवला. अंशुल? हा कोण आता मध्ये आला? अहो अंशुल माझा क्लासमेट. बाबा तुम्ही नेहमी असंच करता, सगळ्या क्लासमेटला विसरता माझ्या. अहो तो प्रियांका नावाच्या मुलीच्या प्रेमात पडलाय. बाबा तुम्ही नेहमी असंच करता, सगळ्या क्लासमेटला विसरता माझ्या. अहो तो प्रियांका नावाच्या मुलीच्या प्रेमात पडलाय, पण तो तुमच्यासारखा कधी खुश दिसत नाही. आणि काल तर आमचं प्रॅक्टिकल होतं, त्याचा पूर्ण मूड गेला होता. अहो एका शब्दाने सुद्धा बोलला नाही. अरे तुमच्या मुलांचं प्रेम म्हणजे काही प्रेम असतं का? हे काहीतरी आकर्षण असतं बस. म्हणजे आमच्या वयात प्रेम करायचं नाही, तुमच्या वयात प्रेम करायचं, मॅच्युअर्ड लव्ह वगैरे. अरे प्रेमात माणूस आनंदी असतो आणि जर का तो आनंदी नसेल तर तो प्रेमात नाही असं समजायचं. वयाचा काही संबंध नसतो रे. जया काकू आनंदात असते का? छे रे, ते काहीच कळत नाही. हा, पण तिच्या एखाद्या कठीण प्रसंगी आपण कामास आलो तर मात्र ती आनंदित असते. माणूस किती सेल्फिश असतो ना. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला खूप सुख लाभो असं आपल्याला नेहमी वाटतं. म्हणजे ती व्यक्ती अडचणीत सापडावी म्हणजे मग त्याला आपली गरज भासेल, आपल्याला त्याला मदत करता येईल असं वाटतं. इन रिटर्न आपल्याला त्याचा सहवास मिळेल. आणि हे असं सारखं घडत गेलं की मन म्हणतं की ह्याचं रूपांतर नंतर प्रेमात होतं. शी रे, हा किती वाईट मानवी स्वभाव आहे ना. सॉरी उगाच आणखीन गंभीर वातावरण करायला नको. हो बाबा, मी तुम्हाला चांगलाच ओळखतो, तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही सगळ्यांबद्दल नेहमी चांगलाच विचार करता. जया काकूकडे सगळं चांगलं असेल तर तुम्हाला छान झोप येते. हो, पण फोनचं प्रकरण किंवा माधवी प्रकरण वर आलं की तुम्ही अस्वस्थ होता. पण उगीच स्वतःला दोष देऊ नका. पण खरंच सांगतो बाबा, अंशुल प्रियांकाचं काहीतरी खटकलं. अरे हो माझ्या बापा, आता तूच मला समजव. अहो अंशुल माझा किती जवळचा मित्र आहे.
मी त्याला सगळं काही सांगतो. काय? घाबरू नका. जया काकू बद्दल काहीही सांगितलेलं नाही. काय सांगायचं आणि काय नाही हे मला चांगलं कळतं. पण तो प्रियांका बद्दल काहीच नीट बोलत नाही. पण हा बाबा, तुमच्यासाठी एक न्यूज आहे. आमचे प्रोफेसर आमच्या लायब्ररीवर डोळा ठेवून आहेत. अरे पण ते मॅरिड आहेत ना. अहो नाही ना, तेही अनमॅरिड आणि ती सुद्धा. छान, म्हणजे दोघांनाही मार्ग मोकळा. तुमचाही मार्ग मोकळा. इथे तुमच्या घरच्यांकडून होकार, तिथे तिच्या सासूचा होकार आणि तिथे तिचा न बोलता होकार. आणि मग सिझलरची पार्टी. अहो पण आधी सिझलरची ऑर्डर तर द्या. सॉरी 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 वेटर. हे चहा घे, तुळशीच आहे. अरे तुम्ही केला, मी करणारच होते. हो, करणार होतीस ना, मग का नाही केलास? ओळखत नाही का तुला? अहो खरंच करणार होते. बरं बरं, कळल्यात तुझ्या भावना. अजून संकोच करतेस ना काम सांगायला. मला तुमच्या हातचा चहा आवडतो आई. आणि हा असा आयता चहा मिळाला तर कोणाला नको असतो. अगं मग मन मोकळं करून सांगायचंस ना. बरं चल, तू काम करतोस. सगळे हिशोब चोख आहेत एकदम. आपलं ना नशीब चांगलं आहे म्हणून आपल्याला इतका प्रामाणिक स्टाफ मिळालाय. आई मी काय म्हणते, आपण आपल्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये एक वेगळा सिझलर काउंटर सुरू करूया. सिझलर्सना खूप डिमांड आहे सध्या. म्हणजे रेस्टॉरंटलाही आपोआप जास्त महत्व येईल. शिवाय आत्ता आपण जे सिझलर सर्व करतोय ना, त्यात फारशी व्हरायटी सुद्धा नाही. अगं सिझलर ही स्पेशल डिश आहे, त्यासाठी निपुण कुक लागणार. वेगळा खर्चही येईल आणि त्यातून ते व्यवस्थित नाही झालं ना तर मग त्याला डिमांड नाही येणार. तरी तू नीट अभ्यास कर. पण जया, सिझलरचं तुला कसं काय काय एकदम आठवलं? हा हा, डॉक्टरांच्या सिझलर पार्टीवरून ना. अच्छा अच्छा, असं आहे तर डॉक्टरांची आवडती डिश म्हणून. हा मग ठीक आहे, आपण फायद्या तोट्याचा विचार काहीही करूया नको. आपण लगेच सुरूच करूया. हा पण ते डॉक्टरना मात्र आवडलं पाहिजे. असं काही नाही. हा सहज मनात आलं म्हणून बोलले. पण ती सिझलर्स पार्टीची बेट बाप लेकामध्ये कशामुळे लागली होती माहितीये तुम्हाला? कशामुळे ग? त्या दिवशी डॉक्टर आलेच नाहीत ना गार्डन मध्ये, म्हणून मी त्यांना भेटायला गेले होते. तर म्हणे ऋत्विकनेच त्यांना गार्डन मध्ये येऊ दिलं नव्हतं आणि म्हणाला तुम्ही जर गेला नाही तर जया काकू स्वतः तुम्हाला नक्की भेटायला येणार. आणि खरंच मी गेले. ऋत्विक जिंकला. म्हणजे ऋत्विकला सगळं माहितीये? काय माहितीये? काय म्हणजे काय? तू डॉक्टरना आवडतेस आणि ते तुला वेगवेगळ्या प्रकारे प्रपोज करायचा प्रयत्न करतात. ते बापलेकामध्ये मित्राचं नातं आहे एवढं खरं. ते दोघं एकमेकांना सगळं सांगतात, समजून घेतात एकमेकांना. त्यामुळे घरातलं वातावरणही किती प्रसन्न असतं. आपल्या वडिलांना मी आवडते हे कळल्यानंतर मुलगा स्वतःच त्यांना पुढची स्टेप घ्यायला सांगतो. हो, म्हणजे गोष्ट खूप पुढपर्यंत गेली आहे तर. काही नाही हो, वाह्यातपणा आहे सगळा. बाप आणि मुलगा मिळून टाइमपास करत असतील. जिथे एखाद्या व्यक्तीचा प्रश्न असतो, भावनेचा प्रश्न असतो, तिथे काही टाइमपास आणि वाह्यातपणा नसतो ग. ते या विषयावर गंभीरपणे विचार करत असतील. कसलं गांभीर्य आई. डॉक्टर विवाहित होते आणि मी आहे. हे बघ जया, तुझ्या मनात डॉक्टरांबद्दल काही नसतं ना
त्यांना भेटण्याबद्दल आग्रह नसता केला. तुझ्याही मनात त्यांच्याबद्दल थोडंफार का होईना आहे. मला माहिती आहे ते. आणि त्यांच्या मुलाला त्यांना तू हवी आहेस ग. आमची मैत्री आहे, खूप झालं. हॅलो नील, बोल. प्रियांका, अगं तुझ्या आवाजाला काय झालंय? आय्या, मी प्रियंका नाही काही, मी त्याची लहान बहीण बोलतेय, रागिणी. अच्छा, मग प्रियांकाला फोन दे ना. मी नील बोलतोय. फोन कसा देणार? नाही देऊ शकत. का का नाही देता येणार? अरे ती आहे कुठे घरात, हल्ली खूप टेन्शन मध्ये असते. फोन घरीच विसरून बाहेर गेली. काय झालंय? प्राणी वगैरे ठीक आहेत ना? 3 दिवस झालेत, ती माझा फोनही उचलत नाहीये. हो, नक्कीच काहीतरी झालंय. हल्ली ती आमच्या प्रश्नांची धड उत्तर देत नाहीये. मी, आई बाबा कोणाशीच धड बोलत नाहीये. तूच विचार तिला काय झालंय ते. नक्कीच कुठल्या तरी प्राण्याचा प्रॉब्लेम झाला असावा. किंवा किंवा काय? काही नाही रागिणी. सांग, तुला सांगावंच लागेल. नाही अगं, खरंच काही नाही. हे बघ, मी एवढंच सांगते, आई बाबा खूप टेन्शन मध्ये असतात. तू तिला मोबाईल घेऊन जाण्याची तरी आठवण करून द्यायचीस. पण तरी ती माझा फोन कुठे उचलते? काय चाललंय तिच्या मनात कोण जाणे. ती आली की मी तुला नक्की सांगेन फोन करायला. पण तुला काही कळलं तर आम्हाला नक्की सांगा प्लीज. हो, नक्की कळवतो. आईशी बोलायला हवं. आई आई आई, मी तुला म्हटलं होतं ना प्रियांकाचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तर आज फोन लागला तर तिची बहीण बोलत होती आणि सांगत होती प्रियांकाला खूप टेन्शन आलंय, कोणाशीच बोलत नाहीये ती. हो, हो, मला तिच्या घरी जाऊन बघावं लागेल. मी कॉलेजमधून तिच्या घरी जाऊन येईन. कॉलेजमध्ये भेटली तर चांगलंच होईल, पण सध्या तिचं आउटडोर ट्रेनिंग चालू आहे, म्हणून ती कॉलेजला येतच नाही. लवकर येशील ना? हो, 10च्या आत घरात. 10 नाही, 8च्या आत. नाही, 1 तास कन्सेशन मिळाले, मोठा होतोय म्हणून. ठीक आहे. कॉलेजला कधी जाणार आहेस? तासाभरानेच. पण काही मला प्रियांकाचं टेन्शन आलंय. नको इतकं टेन्शन घेऊस बाळा, सगळं व्यवस्थित होईल. हे बघा, तुमचा काय आजार तसा काही गंभीर नाहीये. हं? ही औषधं घ्या, आणि सांगितलेलं पथ्य पाणी वेळेवर करा. हं? आणि 15 दिवसांनी या. काय या. अरे आलीस? थकलीस ना? थांब, चहा करते तुला. रागिणी, ए रागिणी, अगं काय हे, किती वेळ बाहेर खेळायचं? काही अभ्यास वगैरे आहे की नाही तुला? हो आहे अगं, मी जरा ताईशी बोलते आणि मग करते. अगं पण कुठे गेली होतीस ताई? तू कॉलेजला सुद्धा गेली नव्हतीस, माहिती आहे मला. फोन पण घरीच विसरून गेली होतीस. अशी का दिसतेस तू? काय झालंय? सांग ना. ठीक, नसेल सांगायचं तर नको सांग. हो, त्या नीलचा फोन आला होता. खूप काळजी करत होता तुझी. त्याला तरी सांग काय झालंय ते. त्याच्याकडून कळेल मला. मी अभ्यासाला जाते, नाहीतर आई मला राखली. हॅलो. हॅलो अंशुल, मी कॉलेजात आहे, नंतर फोन कर असं सांगू नकोस. विचार करायला आपण एकमेकांना 2 दिवस दिले होते आणि मी माझ्या विचारावर ठाम आहे. हे बघ, हा विषय फोनवर बोलण्यासारखा नाहीये. अरे भेटून काय होणार? तुम्हाला कन्व्हिन्स करणार आणि मी ऐकणार नाही.
ऐक तू माझं, तू मला भेट. मी आज घरी सांगणार आहे की मी प्रेग्नेंट आहे आणि तेही तुझ्यापासून. मूर्ख मुलगी, स्वतःही मरेल, मलाही मारेल आणि दोघांच्या घराला डाग लावेल. नाही, मी स्वीकारणार नाही. काय बोललीस तू? काय बोललीस तू? काय बोललीस? काय बोललीस? कॉलेजमध्ये कशासाठी पाठवलं? शिकायला की असे फेरं करायला? काय झालं? विचारा विचारा आपल्या लेकीला. कॉलेजमध्ये जायची की कुठल्या प्रियकराबरोबर भटकायला जायची ते? अगं आपल्या घराचं किती नाव आहे, किती मोठं घराणं आहे आपलं. सगळं धुळीत मिळवलं या कार्टीनं. अगं पण काय झालं ते नीट सांगशील का? मला कळेल असं सांगशील का? तुमची मुलगी लग्न आधीच आई होणार आहे. काय? काय म्हटलं बाबा? मी अबॉर्शन करणार नाही. मी या बाळाला जन्म देणार. ऐका काय म्हणते ही. अगं तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. डॉक्टरांच्या हाती तुला सोपून मला निश्चिंत होऊ दे. मी ऐकलंय सगळं. हे आई. शांत हो, शांत.